नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी महेश यादव माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो। आपण हा इथे झेन आंबा बघतोय। या झेन आंब्याला आता 1 वर्ष कंप्लीट झालेलं आहे। आज या ठिकाणी जर बघितलं तर प्रचंड प्रमाणामध्ये या झाडांना आंबे लागलेले आहेत। हा ब्लॉग शेवटपर्यंत पूर्ण बघा। तुम्हाला पण जर जपानी झेन आंब्याची लागवड करायची असेल तर तुम्ही माझ्याशी नक्की संपर्क साधू शकतात किंवा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा। माझा मोबाईल नंबर आहे 8390069058। या ठिकाणी जर बघितलं इथे 2 आंबे लागलेले आहेत। त्याच्या पाठीमागे पण इथे आंबे लागलेले आहेत। इकडे लागलेले इकडे दोन असे आंबे या ठिकाणी जर बघितलं तर जवळपास इथे 6 2 8 2 10 ते 12 फळ या झाडाला लागलेले आहेत। इथे वरती शेंड्याला सुद्धा आंबा लागलेला आहे बघा मित्रांनो। त्यामुळे आणि इकडे पाठीमागे जर बघितलं प्रत्येक आंब्याला आंबे लागलेले आहेत। हे बघा, प्रत्येक माझ्या पाठीमागे पण इकडे जर बघितलं तर प्रत्येक झाडाला फळं लागलेले आहेत। आणि हा ब्लॉग शेवटपर्यंत पूर्ण बघा। हे बघा मित्रांनो, वरती बहार पण लागलेले आहे आणि खाली आंबे हार्वेस्टिंगला आलेले आहेत। या ठिकाणी जर बघितलं प्रत्येक झाडाला प्रचंड असा बहार लागलेला आहे। झाडं जर बघितले मित्रांनो तर खूप छोटे छोटे झाडं आहेत आणि प्रत्येक झाडाला प्रचंड असे आंबे लागलेले आहेत। आणि हे दिवाळीमध्ये हार्वेस्टिंगला येत असल्यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच याचा फायदा होऊ शकतो। आणि दिवाळीमध्ये मार्केटमध्ये आंबे नसतात, त्यामुळे आपल्या आंब्यांना चांगला भाव मिळणार आहे। 12 बाय 3 फुटावरती आंबा लागवड आहे। 3 एकरचा आंबा आपण 1 एकरमध्ये लागवड करतो। जर तुम्हाला अशीच झेन आंब्याची लागवड करायची असेल तर तुम्ही आमच्याशी नक्की संपर्क साधा। आणि याची खास वैशिष्ट्ये हे आहेत की हा लागवड केल्यानंतर लगेच 8 महिन्यात उत्पन्न द्यायला सुरुवात करतो। त्यानंतर वर्षातून 2 ते 3 वेळा येणारे हे झेन आंब्याचे वाण आहे। हे बघा मित्रांनो, प्रत्येक झाडाला आंबे आहेत। इकडची गल्ली हे बघा, इकडच्या गल्लीला सुद्धा बघा। छोटे छोटे झाडं आहेत, प्रत्येक झाडाला आंबे लागलेले आहेत। दिसायला केशर आंब्यासारखा आणि खायला हापूस आंब्याची चव असणारा हा केशर आंबा वर्षातून 2 ते 3 वेळा येत असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला नफा मिळवून देणार आहे। धन्यवाद व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल। आणि आमचा भाग बघायला सर्वांनी लवकरात लवकर या।